वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या वेळी आपण ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय आणि 10व्या ओवीपर्यंत झालेला आणि 11वं आपण विचार करत असताना 11व्या 12व्याचा विचार चालू असतानाच वेळ संपली. तर 11वं 12वं थोडंसं पाहूनच आपण पुढे जाऊ. तर 11वी ओवी. तरी तर्क तोची फरशू नीतिभेद अंकुशू वेदांत तो महारसू मोदक मिरवे. बरं, त्याच्या आधी 10व्यात त्यांनी सांगितलंय देखा षड्दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणूनी विसंवादी धरती आयुधे आती. म्हणजे षड्दर्शन जी आहेत म्हणजे अं, आपण जे ऐकतो षटशास्त्रांचा उल्लेख किंवा देवीच्या आरतीत आहे ना, साही विवाद करता पडलो प्रवाही. ते 6 विवाद म्हणजे 6 शास्त्र वेगवेगळी सांगितलेली आहेत. आणि जशी 6 आस्तिक शास्त्र आहेत तशी 6 नास्तिक शास्त्र आहेत. म्हणजे आस्तिक शास्त्र म्हणजे आपल्याला एक कल्पना अशी असते की देव मानतो तो आस्तिक. पण देव मानतो त्याला आस्तिक नाही म्हटलेलं. आस्तिक याची व्याख्या आहे जो वेद मानतो तो आस्तिक. वेद हे ईश्वरा पासून आलेलं ज्ञान जे आहे ते सत म्हणजे कायमस्वरूपी आहे. ते आहेच ज्ञान. ते फक्त ऋषींना जेव्हा ते ज्ञान झालं तेव्हा त्यांनी ते शब्दरूपात मांडलं. त्यामुळे वेद हे पौरुषेय आहेत. म्हणजे कोणीही लिहिलेले लिहिलेले किंवा तयार केलेले असे नाही आहेत वेद. तर ते कायम आहेतच. अनंत कालापासून वेद हे कायम आहेतच. तर त्या वेदांना प्रमाण मानून किंवा त्यातले काही सिद्धांत प्रमाण मानून जी शास्त्र आहेत त्याला आस्तिक शास्त्र म्हणतात. आणि जे वेदांना प्रमाण मानत नाहीत त्यांना नास्तिक शास्त्र म्हणतात. आता नास्तिक शास्त्रामध्येही काही शास्त्र आहेत ती देवाची किंवा ईश्वराची संकल्पना थोडीशी मानतात. थोडीशी असं म्हणण्याचं कारण ते डेफिनेशन चुकीची असली तरी ते कोणाला तरी कृपा करणारे असं मानणारे ते आहेत. तर नास्तिक शास्त्रामध्ये चार्वाक शास्त्र येतं. म्हणजे ते सगळं फक्त आपलं शरीराचं रक्षण करणं वगैरे अशा ह्यांनी. बौद्ध आणि जैन शास्त्र ही पण नास्तिक शास्त्रात येतात कारण ती वेद मानत नाहीत. आणि आता गणपतीचं जे रूप दिलेलं आहे 6 हात ही ती आस्तिक 6 शास्त्र आहेत. तर आस्तिक 6 शास्त्र कोणती? तर त्याच्यात वैशेषिक म्हणून शास्त्र येतं. वैशेषिक, मीमांसा, नंतर न्याय, योग, सांख्य आणि वेदांत. आता त्यातलं जे न्यायशास्त्र आहे, न्यायशास्त्र हे तर्कशास्त्र आहे. अर्थात हल्ली तर्कशास्त्रात बौद्धांचा न्याय किंवा जैनांचा न्याय हाही भाग येतो. म्हणून तर्क आणि न्याय म्हणजे तर्कशास्त्रातच न्यायशास्त्र हा एक प्रकारची विचार पद्धती मानतात. पण खरं म्हटलं तर वेदांताचं न्यायशास्त्र हेच तर्कशास्त्र आहे. याचा अर्थ काय? तर प्रत्येक शास्त्राची थोडीशी माहिती आपण घेतली तर आपल्याला ते चांगलं समजू शकेल. तर न्यायाच्या आधी येतं खरं तर वैशेषिक शास्त्र. वैशेषिक म्हणजे जे कणादांनी मानलं. आपण ऐकतो की अणूची संकल्पना कणाद महर्षींनी पहिल्यांदा आणली. तर
कणादांनी काय केलं, की सृष्टीतले सगळे जे पदार्थ आहेत, त्यांचं वर्गीकरण 6 प्रॉपर्टीज, 6 गुणधर्माच्या योगाने त्यांनी केलं आणि ते वर्गीकरण केल्यावर जेव्हा एक त्याचा अभ्यास करणाऱ्याला लक्षात येतं, की सगळं जे विश्व आहे ते ह्या 6 गोष्टींच्या परम्युटेशन कॉम्बिनेशननी बनलेलं आहे. वेगळं काही त्यात नाही. म्हणजे मग त्याच्यातले जे पदार्थापासून वैराग्य येऊन मग त्याच्या पुढच्या लेव्हलचा अभ्यास करायला सोपं जातं. आता ह्या 6 शास्त्रात मांडलेले विषय वरकरणी एकमेकांच्या विरोधी वाटतात. म्हणजे सांगायचं झालं तर उदाहरणार्थ एक मीमांसा शास्त्र जे आहे, कर्मयोग सांगतं. तर ते कर्मानेच सुख मिळतं असं सांगतं आणि वेदांत सांगतं की कर्मसन्यासात सुख आहे. त्यामुळे वरकरणी ते विरुद्ध वाटतं, पण ते विरुद्ध नसून एकापुढच्या एक वर्ग आहेत, कक्षा आहेत. पहिल्यांदा जितकी बुद्धी आहे त्याप्रमाणे चार्वाकापासून लांब जाऊन पहिल्यांदा वैशेषिक पर्यंत बुद्धी न्यायची. मग अ, अ, न्यायशास्त्र शिकून तर्काची बुद्धी घ्यायची. न्यायशास्त्राचा उपयोग असा आहे, की कोणत्याही गोष्टीचं जे अनालिसिस आहे, काय बरोबर, काय त्याचे विचार म्हणजे आजही जे आधुनिक न्यायशास्त्र आहे, ते पण ह्या ओरिजिनल न्यायशास्त्राच्या पद्धतीनेच जातं. कारण तर्क करण्याची सर्वात सायंटिफिक मेथड हे या न्यायशास्त्रात दिलेली आहे. तर त्या न्यायशास्त्रात काय होतं, की अ, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी हे 12 जे मुख्य गोष्टी आहेत, तर त्याचा विविध प्रकाराने विचार करून त्यांना वेगवेगळी प्रमाण म्हणजे आपण अ, वेगवेगळी उदाहरणं, प्रमाण याच्या योगाने ईश्वर तत्वापर्यंत अ, अ, कसं पोचता येईल ह्याचा सगळा तर्क तो न्यायशास्त्रात दिला जातो. त्यामुळे हे न्यायशास्त्र हे कोणतेही शास्त्र म्हणजे नास्तिक शास्त्र आपल्याला समजा आता मॉडर्न पण समजा मॅनेजमेंट शिकायचंय किंवा एखादा सायन्सचा विषय जरी शिकायचा आहे तरी हा न्यायशास्त्राची विचार पद्धती शिकल्यावर सोपं जातं. म्हणजेच काय ही 6 शास्त्र वेगवेगळी असली तरी हे त्यांना 6 हात रूपी का मानलंय? कारण हाताचं काम काय आहे? हाताचं काम म्हणजे अ, शरीराचं रक्षण करणं आणि शरीरासाठी जे आवश्यक आहे त्या गोष्टी मिळवणं करणं. म्हणजे आत्मतत्वाच्या सिद्धीसाठी जे काय आवश्यक आहे ते ह्या 6 हाताच्या रूपाने आलेलं आहे. आणि हातात आपण एखादं टूल वापरतो म्हणजे समजा आपल्याला गाडी रिपेअर करायची किंवा एखादं मेकॅनिकल गोष्ट रिपेअर करायची तर पाना वापरतो आपण. तर प्रत्येक उद्देशासाठी अ, आपलं टूल म्हणजे साधन वेगवेगळं असतं. तसं हे 6 शास्त्र आहेत. ते वेगवेगळ्या साधनांनी किंवा वेगवेगळ्या अंकुशांनी अ, विरुद्ध मताचं खंडन करतात अ, किंवा अ, आपल्या मताचं प्रतिपादन करतात. त्याप्रमाणे या 6 शास्त्रांच्या हातात 6 वेगवेगळी आयुधं म्हणा किंवा गोष्टी आलेल्या आहेत. तर आता ज्ञानेश्वर माऊलींनी नीतिशास्त्र अंकुश रूपाने हे दुसरं सांगितलेलं आहे. तर ते ते अंकुश म्हणजे काय? ते नीतिशास्त्र वैशेषिक म्हणजे आपण पाहिलं तर सगळ्या विश्वाचे जे पदार्थ आहेत त्याचे 6 प्रॉपर्टीजनी वर्गीकरण करून मग अ, त्याच्यातली आसक्ती म्हणजे आता आपण अ, अ, सगळंच ॲटम पर्यंत आपण विचार केला. ॲटमच्या पुढेही कणात हे सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे परमाणूपर्यंत त्यांनी विचार केलेला आहे. तर त्या परमाणूच्या लेव्हलला सगळंच सेम आहे. त्यामुळे सगळंच सेम असल्यानंतर हे हवं, हे नको ही बुद्धी कमी होते. अशा दृष्टीने ते उपयोगी पडतं आणि त्यात कसं आहे, की प्रॅक्टिकल शास्त्र आहे त्यात, फॅक्ट बेस्ड आहे. त्यामुळे खरं खोटं सरळ केलं जातं. म्हणून त्या शास्त्रांनी असं म्हणजे पिन पॉइंट आपण करतो ना, की हे अमुक म्हणजे तसंच. तसंच
जो विषय आहे त्याच्यातला बाकीचा फापट पसारा दूर करून एखाद्या ठिकाणी पॉइंट करणं किंवा अंकुश कशासाठी आहे तर इथे तिथे जाणारी बुद्धी अ, अ, जी आहे तिला एका आत्मतत्वाच्या साधनेकरता उद्युक्त करणं हा या वैशेषिक शास्त्राचा किंवा नीतिशास्त्राचा अ, अ, चं काम आहे. म्हणून तो अंकुश हा त्या एका डायरेक्शनला नेण्यासाठी म्हणून त्याचा अंकुश हे साधन आहे. म्हणजे त्या योगे बाकी सगळ्या फापट पसाऱ्यापासून मूळ तत्वापर्यंत जायला मदत होते. नंतर तर्क म्हणजे न्यायशास्त्र जे आपण मागच्या वेळी थोडासा विचार केला तर त्याचं परशु म्हणजे एक घाव दोन तुकडे ते करतं. एकदा घाव दोन तुकडे आपण म्हणतो तेव्हा काय योग्य काय आणि अयोग्य काय हा विचार करण्यासाठी जे तर्क करायला लागतात ते तर्क हे परशुरूपाने त्याच्या हातात आहेत त्या न्यायशास्त्राच्या हातात आणि त्यातनं ते सत आणि असतचा भेद विवेक ते करू शकतात म्हणून ते परशु रूपाने न्याय या शास्त्राच्या हातात परशु हे आयुध घेतलेलं आहे त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे हे हा तर्कतोची परशु झाला नीतिभेदू अंकुश झाला आता वेदांत तो महारसू मोदक मिरवे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे याचा क्रम ऍक्च्युली असा आहे सर्वात पहिलं वैशेषिक किंवा नीतिशास्त्राचा अभ्यास व्हायला लागतो नीतिशास्त्रात तत्व कळली की त्या तत्वांचं खरं खोटंपण आणि त्याचं ईश्वराकडे पुढे नेण्यासाठी तर्काचा अभ्यास म्हणजे न्यायशास्त्राचा अभ्यास होतो न्यायशास्त्राचा अभ्यास झाला की काय खरं खोटं कळलं पण तिथे पोचण्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यासाठी धर्मशास्त्र म्हणजे वेदाचा पहिला भाग जो कर्मरूपी आहे उपासना रूपी आहे ते मीमांसाशास्त्र मीमांसाशास्त्रांनी बुद्धी शुद्ध व्हायला लागली की त्याच्याबरोबर पातंजल्यांचं योगशास्त्र जे प्रयत्नाचंच आहे मीमांसा हे पण प्रयत्न आहेत ते वैदिक अनुष्ठान नित्यनैमितिक कर्मरूपाने आणि पातंजली योगसूत्र योगशास्त्र जे आहे ते प्रयत्नांनी चित्तवृत्तीचा निरोध श्वासाचा निरोध होऊन चित्तवृत्तीचा निरोध त्याच्यासाठी शरीराला ठराविक पद्धतीने शरीराचं तप आहे मानसिक तप आहे श्वासावर प्राणायामादिक क्रिया आहेत ह्या सगळ्यांनी प्रयत्नांनी त्या शुद्धी चित्ताच्या अवस्थेपर्यंत नेण्यासाठी ते योगशास्त्र आहे तर आता आपण काय पाहिजे तर त्याच्यानंतर मग सांख्यशास्त्र म्हणजे हे ज्ञान आहे म्हणजे पूर्वी जे वैशेषिकांनी फक्त भौतिक तत्वांचं विभाजन करून वर्गवारी केले सांख्य त्याच्या पुढे जाऊन प्रकृती आणि पुरुषापर्यंत म्हणजे ह्या सगळ्या जे 12 तत्व वैशेषिकांनी सांगितली ती कशापासून निर्माण झाली त्याचं कारण काय तर प्रकृती आणि मग त्यांनी प्रकृती आणि पुरुष हा निष्क्रिय आहे आणि प्रकृती त्याच्यावर अधिष्ठित सगळं क्रिया करणारी आहे इथपर्यंत ते आहेत पोचलेले आहेत त्याच्यात ईश्वरवादी सांख्य आहेत आणि निरीश्वरवादी सांख्य आहेत आता प्रकृती आणि पुरुष मध्ये पुरुष हा जो भाग घेतलेला आहे तो सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्व असं सांख्यांनी मान्य केलेलं आहे पण त्याला ईश्वरत्व दिलेलं नाहीये म्हणजे काय ईश्वर आपण जेव्हा ईश्वर म्हणतो की ज्या ईश्वर असला की त्याच्यात जे काही गुण आहेत त्याला ऐश्वर्य म्हटलेलं आहे म्हणजे प्रॉस्पेरिटी ऐश्वर्य हे ईश्वर पासून ऐश्वर्य म्हणजे सर्वज्ञत्व असणं सर्व शक्तिमत्व असणं भक्तवत्सल असणं जगाचं उत्पत्ती स्थिती नाश करणं हे जे सगळं ईश्वर प्रकृतीच्या द्वारे करतो नाहीतर नुसतं प्रकृती आणि पुरुष म्हटला तर कार्य करण्यासाठी प्रकृती ही जड असेल तर ती कार्य करायला प्रेरणा कुठून आली आणि प्रेरणा देणारा जर पुरुष असेल तर त्याचं पुरुषत्व निष्क्रियत्व सिद्ध होत नाही म्हणून प्रकृती पुरुषापेक्षाही आधी ईश्वर तत्व मानायला लागतं ते ईश्वरवादी सांख्य मानतात आणि त्याचा पुढे तत्वविचार वेदांतात केला जातो
तर तो मोठा विषय आहे. तो डिटेलमध्ये आपण पुढे कधी वेळ मिळाला तर वेगळ्या सेशन्समध्ये बघू. पण मुख्य म्हणजे हे आत्ता सगळं आधी का सांगितलं तर ह्याच्यात अ, अ, विषयाच्या गेयत्वासाठी किंवा जसे जसे हात आहेत त्या क्रमाने अ, अ, ज्ञानेश्वर माऊली सांगते. पण उत्क्रांतीच्या क्रमाने त्याचा मागे पुढे रेफरन्स आहे म्हणून थोडंसं तो सिक्वेन्स आधी सांगितला. आता आपलं ओवीप्रमाणे जसे आलेत तसे पाहू. तर पहिल्यांदा तरी तर्कतोची फरशू याचा अर्थ पाहिला आपण. नीतिभेद अंकुशू म्हणजे वैशेषिकांचा अंकुश पाहिला. वेदांत तो महारसू मोदक मिरवे. आता बाकी सगळ्या हातात काहीतरी सिद्ध करण्यासाठी काहीतरी आयुध दिलेली आहेत. पण वेदांत रूपी जो हात आहे त्याच्यात मोदक म्हणजे अंतिम फल जो मोदक हा काय आहे तो रसपूर्ण आहे. आणि तो रसपूर्ण कसा आहे तर तो ज्ञानाच्या कव्हरमध्ये आत पूर्ण आनंद आपल्याला दिलेला आहे. तो कव्हर जर नसेल तर तो आनंद एका ठिकाणी टिकू शकत नाही. म्हणून तर आतलं जे आपण म्हणतो ना चव जो आहे तो चव बांधून ठेवण्यासाठी वरचा मोदक आहे. आणि त्या वरच्या मोदकामुळे त्या चव तो जास्त आपल्याला स्वादिष्ट लागतो. आपल्याला तो घेता येतो. अशा दृष्टीने मोदक या रूपाने मोदकाचं कव्हर हे ज्ञान झालं तर त्यातला आतला गोड जो गाभा आहे तो सच्चिदानंदाचा अनुभव तो आपल्याला वेदांत ज्ञान देतं. म्हणून तो महारस म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व आपल्याला नवरस माहिती असतात. आता महारस हा शब्द भक्तीतही येतो. म्हणजे कुठेतरी हा नुसतं वेदांताचा अद्वैत ब्रह्मरस च्या पुढेही परम असा जो भक्तीचा आनंद आहे त्याचाही कुठेतरी निर्देश महारस याने महाभावात जो मिळतो तो महारस. महाभाव म्हणजे तिथे सगळेही नवरस जे आहेत ते ईश्वराकडे सगळे लागलेले आहेत आणि त्याच्याही पुढे महाभाव म्हणजे तो एकत्व असतानाच थोडासा प्रेम आनंदाचा अनुभव घेण्यासाठी द्वैत ठेवून जे राधाकृष्ण रूप आहे ते जे घेतात तो आनंद तो महारस आहे. तर हा त्यांच्या हातात मोदकाच्या स्वरूपाने आहे. मग येतं 12वा श्लोक 12वी ओवी रादर. वेदांत पारे आपलं गुढार्थ दीपिकामध्ये 12वी लिहिलेली आले नाहीये. एक मग सहजे सत्कारवादू तो केवळ पद्म करू वरदू धर्म 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 प्रतिष्ठा तो सिद्धू अभयस्तू. म्हणजे सत्कारवाद जो आहे म्हणजे ह्याच्यात पाठभेदाने काही जण सत्कारवादाला सांख्यवाद म्हणतात आणि योगाला पुढे अभयहस्त म्हटलेलं आहे आणि पद्महस्त हा जो आहे तो सत्कारवाद आहे. म्हणजे सत्तत्वापासून सगळं झालं हा सांख्यांचा वाद आपण मगाशी जो सिक्वेन्स सांगताना बघितला. आता हा सांख्यवाद म्हणजे ज्ञान आहे. ईश्वर तत्व साठी जगातली सगळी तत्व आहेत ती तत्व मूळ प्रकृती पुरुषापासून कशी आली तर ते जर ज्ञान झालं तर त्याच्यानंतर वेदांत ज्ञान होणं सोपं होतं. म्हणून हे ज्ञान आहे ते पद्मरूपानी म्हणजे कृपा करणारं असं आहे. वर देणार आहे. वरासारखं आहे. आता वर जेव्हा मिळतो तर त्यातनं काहीतरी प्राप्त होतं आणि ते काय प्राप्त होतं तर वेदांतचा खरा अर्थ समजण्याची योग्यता सांख्याचा अभ्यास करून मिळते. म्हणून पद्महस्त त्यांना म्हटलेलं आहे.
तो झाला सत्कारवाद. मग सहजे सत्कारवाद. सहजे म्हणजे सहजपणे उत्पन्न होतो. आधीच्या ती सांगितलेल्या शास्त्रांचा नीट जर अभ्यास झाला, तर हा सांख्यवाद सहजच कळून येतो. कारण वैशेषिक ह्याच्यात तत्वाचा विचार झाला, न्यायाने त्याची अ, तर्कानी ईश्वरापर्यंत जायची सोय झाल्यावर सांख्यवाद सहजच कळून येतो. अशा यांनी तो सहज सत्कारवादू म्हटले. तो पद्मकरू आहे. आणि धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतू. हे सगळं असताना धर्माची प्रतिष्ठा हे अभय हस्तानी, म्हणजे अभय देणारा जो हस्त आहे तो धर्मरूपानी आहे. म्हणजे अ, धर्म जो सांगितलेला आहे हा सगळा धर्म हा मीमांसेत येतो. म्हणजे सगळा जो कर्ममार्ग आहे, धर्म काय आहे तर सगळा कर्ममार्ग आहे. त्यात उपासना आली, त्यात बाकी सगळी नित्य नैमित्तिक कर्म आली. हा सगळा धर्ममार्ग हा वेदाचा पूर्वांग म्हणजे मीमांसकांनी सांगितलेला कर्ममार्ग सगळा आहे. आणि तो वर आहे. तो म्हणजे तो अभयहस्त आहे. अभयहस्त का म्हटलेलं आहे तर गीतेतही सांगितले, भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि अ, वेदातही सगळं सांगितलेलं आहे की धर्माच्या योगाने बाकी सगळे पुरुषार्थाची प्राप्ती होते आणि धर्मो रक्षती रक्षिताः, म्हणजे धर्म ज्याचं रक्षण करतो त्याचंच रक्षण होतं, हाही त्याचा अर्थ आहे. आणि पहिला अर्थ असा आहे की जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण होतं आणि दुसरा अर्थ आहे धर्म ज्याचं रक्षण करतो त्याचं रक्षण होतं. दोन्ही अर्थाने काय आहे की धर्माच्या योगानेच बाकी सगळे पुरुषार्थ आणि इवन भक्तीचा प्राप्ती ही होण्यासाठी जी योग्यता आहे ती पण धर्माचरण करूनच आहे. तर त्यामुळे अ, विचारांच्या दृष्टीने किंवा तर्काच्या दृष्टीने, बुद्धीच्या वापराच्या दृष्टीने मीमांसा शास्त्र जरी कमी दिसलं, कर्मानी हे सांगितले ते करा, हाच जास्त जरी भाग कर्माचा असला तरी बाकी सगळ्या शास्त्रांपेक्षा पटकन बुद्धीची शुद्धी होणं हे ह्या कर्ममार्गाने म्हणजे मीमांसा शास्त्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तो अभय असतं. बाकी कोणत्या शास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला ठराविक योग्यतेने जर योग्यता नसेल तर पतनाची शक्यता आहे. न्यायमार्गाचा अवलंबन करताना तर्काची जशी शक्ती वाढत वाढत जाते तशी कुतर्काचीही शक्ती वाढत जाते. एखादा वादविवाद प्रवीण झाला तर तो चुकीचा मुद्दाही प्रूव्ह करू शकतो. अशा ह्यानी कुतर्काची ही वृत्ती वाढू शकते. पण धर्माचरण हे एकमेव गोष्ट अशी आहे की तुम्ही धर्माचरण केलं तर पतन होणार नाही. इव्हन ज्ञानाभ्यास, वेदांताचा अभ्यास जर आपण योग्यता नसताना केला तर पतन होण्याची शक्यता आहे. कारण अ, तत्वमसी मीच ईश्वर आहे याचा चुकीचा अर्थ घेतला आणि सगळं बाह्य व्यवहार वगैरे हा मायेच्या अंतर्गत येतो याचा चुकीचा अर्थ घेतला तर स्वैराचाराकडे बुद्धी जाऊ शकते. पण धर्म हे एकच शास्त्र असं आहे की ज्याच्या योगे जाताना पतन नाही. तुम्ही धर्माच्या विरुद्ध वागणं हेच पतन आहे आणि धर्मच्या प्रमाणे वागणं हेच याच्यातच उद्धार आहे. इतकं सरळसोट आणि शास्त्र ते आहे आणि म्हणून ते अभय. त्याच्या मार्गाने जो जातो तो त्याला काही भीती नाही. म्हणून म्हणजे या बाकी शास्त्रांचा अभ्यास करताना धर्माप्रमाणे आचरण हा बेस आहे. त्यामुळे धर्मशास्त्रावर अधिक भर सगळीकडून दिला जातो. जो ज्ञानी महात्मा आहे, परमहंस स्थितीला पोचलेला आहे, त्याला को विधी को निषेधा. त्यांनी विधिनिषेध मानले काय, नाही मानले काय. कारण तो मन बुद्धी ह्याच्याही पलीकडे गेल्यामुळे त्याला धर्माप्रमाणे वागण्याचं बंधन नाही. तरी पण भगवान गीतेत सांगतात की त्यांनी लोकसंग्रह करता धर्माप्रमाणे वागणं आवश्यक आहे. आणि कृष्ण भगवान हेही सांगतात
मला कोणतंही कर्तव्य राहिलं नाही. म्हणजे मला कोणतंही धर्माकरण करण्याची काही गरज नसताना राहिलेलं नाही म्हणजे नव्हतंच. कारण परमात्मा आहेत ते साक्षात. तरी मी धर्माचरण करतो. कारण मी जर वेगळा वागलो धर्माच्या पेक्षा, तर लोकं माझं अनुकरण करून त्यांचा अधःपात होऊ शकतो. तर ही ईश्वराची दया आहे, संत महात्म्यांची दया आहे, की त्यांना ठराविक पद्धतीचं आचरण करण्याची गरज नसतानाही आपल्याकरता म्हणून ते आचरणात अ, धर्माचा अंतर्भाव करतात. तर असा वरद अभय असे हे दोन वरद हस्त जो आहे तो पद्म घेतलेला तो सांख्याचा हे करतो आणि अभय देणारा तो कर्माचा आणि कर्ममार्ग आणि हा सांख्यांचं ज्ञानाची पद्धती हे सगळं होण्यासाठी अ, हे ह्या दोन्ही अ, अ, ज्या गोष्टी आहेत त्यांनी जो वर किंवा अभय मिळतं ते कशासाठी तर वेदांताचं खरं तात्पर्य करण्यासाठी आणि तो मोदक जो आहे ब्रह्म प्राप्ती किंवा आनंद अनुभूती तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. तर हा झाला आपला अ, 13वा श्लोक. अ, काय काय सांगितलंय ना? सॉरी 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 सॉरी. हा हा 12वी राहिली. हा बरोबर या गुणार्थ दीपिकेमध्ये मध्ये 12वी स्किप झाले म्हणून इथे वाचायला गेलो आणि तरी मी 13वी वाचली. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मतसंकेतू वार्तिकांचा. आता जो एका हातात दात घेतलेला जो हात आहे तो जो हात आहे तो योगमार्गाचा निर्देशक आहे आणि त्या योगमार्गाचं प्रतिपादन करताना बौद्ध मतांचं खंडन करण्यासाठी तो दात गणेशांनी हातात घेतलेला आहे. आता अ, योगमार्गात अ, पूर्ण अद्वैत जरी नसलं तरी आता हे दोन दात आहेत. तर आता एकदंत गणेश आहे म्हणजे तो फक्त अद्वैताचं निर्देशक आहे आणि तोडलेला दात तो द्वैत आहे. आता तोडलेला जरी दात असला तरी तो गणेशाचा दात आहे. त्यामुळे द्वैताद्वैत हे जे मत आहे ते ह्या दोन्ही दातांचं एकत्रीकरण करून परमात्म तत्वाला जाणून घेतल्याने पराभक्तीपर्यंत पोहोचू शकतात. तर अ, हा जो अ, बौद्ध मत आहे. बौद्ध मत काय आहे? तर बौद्ध सगळं जे जग आहे ते सर्वं क्षणिकम क्षणिकम. कारण प्रत्येक वेळी बदलतंय याच्यापेक्षा ते म्हणतात कारण परिणाम होण्यासाठी काही लॉजिक त्यांना माहिती नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणात नवीन जग उत्पन्न होतंय आणि त्याचा आनंदासाठी काही उपयोग नाही. अ, एवढाच भाग म्हणजे वैराग्य आणण्यापुरता त्या मताचा उपयोग आहे. पण ईश्वरापर्यंत पोहोचायसाठी जे चित्तवृत्ती निरोध आहे, तो होण्यासाठी कर्मप्रधान जो योगमार्ग आहे त्याची आवश्यकता आहे. म्हणून त्या दातांनी ह्या जैन किंवा बौद्ध मताचं खंडन करण्याकरता म्हणून तो दात त्या योगशास्त्र रूपी हाताने हातात घेतलेला आहे. हा 12वा झाला आणि 13वा आपण बघितला की म्हणे सहज सत्कार वादू म्हणजे सांख्य तो पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो. आता पुढे 14 इथपर्यंत साधारण लक्षात आलंय का काही विचारायचंय? कारण हे अगदी वरवर सांगितलं आपण हा प्रत्येक शास्त्र ते त्याचा अभ्यास करायला आयुष्य आयुष्य जातं. ओके ठीक आहे. आता 14वा श्लोक बघू. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. आता गणेशांची जी सोंड आहे आता आपण जर हत्ती पाहिले तर हत्ती अ, अ, ला वेगळे हात नाहीयेत. तर हत्तीची सोंड आहे. आता बाकी सगळ्या आपण मनुष्यात
बघतो की प्रत्येक ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांची एक एक स्थानं आहेत. म्हणजे डोळे आहेत, नाक, श्रवण म्हणजे दृक, श्राव्य, श्रवण, जिव्हेत 2 इंद्रिय आहेत. एक वाक इंद्रिय आणि एक टेस्ट करायचं म्हणजे आणि त्वचा ही ज्ञानेंद्रिय आहेत. कर्मेंद्रियात हात पाय आदी ही 5 कर्मेंद्रिय, बुध, उपस्थ, जिव्हा हे ज्ञान आणि कर्म दोन्ही ह्याच्यात येतं. तर ही सोंडेचा आपण विचार केला तर सोंडेद्वारे, सोंडेच्या त्वग इंद्रियाद्वारे हत्ती बाकी त्वग इंद्रियाद्वारे त्याला एखाद्या पदार्थाचं परीक्षण करता येत नाही. कारण त्याला आपल्यासारखे हात नाहीयेत, 4ही पाय आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला स्पर्श करून त्याच्या स्पर्शाद्वारे त्याचं जे ज्ञान होतं ते हत्तीला सोंडेद्वारे होतं. त्याच्याशिवाय श्वासोच्छ्वास म्हणजे जे काय म्हणतात, गंधाचं जे ज्ञान आहे ते पण सोंडेद्वारे होतं. त्याच्याशिवाय हाताचं जे काम आहे कार्य करणं, त्या कर्मेंद्रियाचं कामही ती सोंड करते. तर अशा प्रकारे ही जी सोंड आहे त्याला विवेक असं मानलेलं गेलंय. म्हणजे नित्य अनित्य विवेक त्या सोंडेद्वारे गोष्टीत बायफर्केट करणं, म्हणजे जी आपल्याला उपयोगी आहे का नाही, उपयोगी असलेली सोंडे पकडून घेणं, निरुपयोगी असलेली टाकणं, हे हातासारखं कामही करते. ती उपयोगी आहे का निरुपयोगी हे समजण्यासाठी त्याला स्पर्श करणं, वास घेणं, हेही सोंडेद्वारे होतं. आणि सोंडेच्या मुळाशीच नेत्र आहेत, त्यांनी ते बघूनही विचार होतो. पण इथे ती सोंड तिला विवेकाची उपमा दिलेली आहे किंवा विवेकच त्या सोंडरूपी झालेला आहे. त्यामुळे सत काय, असत काय, नित्य काय, अनित्य काय, हेय काय म्हणजे टाकायचं काय, उपादेय काय, घ्यायचं काय, हा जो सगळा विवेक आहे तो सोंड रूपाने. आणि ती सोंडाची मूळस्थान कुठे तर आज्ञाचक्र ज्ञानाच्या ठिकाणी आहे. त्यामुळे विवेकाच्या योगाने ज्ञानमार्गापर्यंत जाणारी अशी म्हणून ती सोंड गणेशाची आहे. तो शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. त्याच्या मुळाशी परमानंद केवळू महासुखाचा म्हणजे आज्ञाचक्रात आनंद प्राप्ती होते हे दाखवलेलं आहे. आता पुढे हा 14वा झाला, 15वी ओवी. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू केवळू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्न राजू. आता इथे काय सांगतायत तर विवेक ही सोंड सांगितली. आता विवेक ही सोंड सांगितल्यानंतर विवेकाप्रमाणे आता आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली की आपलं काम झालं. पण गणेश मूर्ती हे ज्ञानाचे देवता आहेत. त्या रूपाने म्हणजे सद्गुरू म्हणा किंवा जे जे ज्ञान देणारे आपल्याला आहेत त्यांच्यात गुण काय लागतो की संवादाच्या द्वाराने शिष्याला त्या आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणं. तर ती संवाद जो आहे तो संवाद याच्यात एखादा संवाद किंवा एखादं सांगणं जे आहे तो मूळ विषय प्रतिपादन करण्यासाठी असतं आणि दुसरं त्याचं खंडन करण्यासाठी असतं. तर सर्वच जर सच्चिदानंद असेल तर कोणीही कशाचं खंडन करणं हे त्या सच्चिदानंद रूपात फिट बसत नाही. म्हणून तो खंडन करण्यासाठी जे युक्तिवाद किंवा जो वाद वापरलेला आहे तो तुटलेल्या दातांनी म्हणजे मूळ रूपापासून वेगळा, म्हणजे मूळ रूपाचा भागच असून सुद्धा किंवा मूळ रूपाच्या सिद्धीकरता असून सुद्धा तो खंडित मानलेला गेला आहे. आणि जो खंडित नाही झालेला तो दात रूपी जो वाद आहे
तो शिष्याला ते आत्मज्ञान म्हणजे तिथे विरोध काही जिकडे नाहीये, मतात काही विरोध नाहीये, फक्त अज्ञान आहे, अज्ञान आहे पण श्रद्धा आहे. तिकडे जो कम्युनिकेशन किंवा बोलणं किंवा वाद जो संवाद केला जातो तो त्या न खंडित असलेला तो दात त्या रूपाने गणेशाचा आहे. आणि मग तो जो दात आहे तो अ, सर्व समावेशक आहे. आता दत्त महाराजांचं ते वेदांत पारिजात सौरभ हा त्यांचा विद्यावाचस्पती ज्या ग्रंथाद्वारे त्यांना मिळालं, अर्थात ते त्याच्याही पुढचे पूर्णावतारच दत्त महाराज आहेत. पण त्यांनी रचना केलेला असा एकमेव ग्रंथ वेदांत पारिजात सौरभ आहे. तिथे निंबार्काचार्यांच्या विशिष्टाद्वैत या विचार प्रणालीवर तो म्हणजे त्यांच्या ग्रंथावर त्याचं विवेचन आहे. त्याच्या भूमिकेत त्या षटशास्त्रांचाही विचार त्यांनी केलेला आहे आणि नास्तिक शास्त्रांचाही विचार त्यांनी केलेला आहे. पण त्यात सांगायचं गोष्ट अशी की इव्हन वाद जे आपण म्हणतो त्या वादांचेही काही प्रकार आहेत की न्यायशास्त्रात किंवा ह्यात ते आलेले आहेत की आपलं मत सिद्ध करायला सर्वात पहिला तो संवाद आहे. तर संवाद हा एक मॅच्युअर गोष्ट आहे. म्हणजे एकमेकांचे विषय एकमेकांना मांडून दुसऱ्याच्याही मताचा आदर करून त्याचंही मत बरोबर आहे की नाही हे पाहून असा जो केला झालेला तो संवाद आहे. त्याच्यानंतर वाद म्हणजे कुठेतरी दुसऱ्याचं ऐकून तर घेतलं पण ते कशा करता की आपलं मत पुढे मांडण्याकरता तो वाद झाला. त्याच्यानंतर जल्प किंवा वितंडवाद हाही एक प्रकार आहे. म्हणजे नाही नाही तुमचं बरोबरच नाही आमचंच बरोबर आहे हा म्हणणाराही वाद न्यायशास्त्रात शिकवला जातो. कारण आपलं मत योग्य असताना नुसतं आवाज चढवून कोण बोंबाबोंब करत असेल तर त्याचा प्रतिकार कसा करावा हे कळण्यासाठी वितंडवादही आवश्यक आहे. आचार्य महाराजांनी शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धीसाठी पहिल्यांदा मीमांसकांशी वाद जो केला म्हणजे सुरेश्वराचार्यांशी जे मंडन मिश्र म्हणून फेमस होते जे त्यांचे शिष्य झाले ब्रह्मदेवांचे अवतार त्यांच्याशी हा संवाद साधलेला आहे. कारण सुरेश्वराचार्य म्हणजे आधीचे मंडन मिश्र मीमांसक म्हणजे वेद